संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत, चला या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. संक्रांतीला गजरा लावावा का? या संक्रांतीला अनेक जण अशा अफवा फैलवतात आहेत की गजरा किंवा सोन्याचे दागिने हळद लावू नये, पण असं काहीही नाही. फक्त संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून असल्यामुळे साडी किंवा कोणतेही पिवळे वस्त्र घालू नये एवढाच नियम आहे. गजरा लावायला काहीही हरकत नाही. पिवळ्या रंगाचे पदार्थ संक्रांतीला खाऊ नये का? संक्रांत 2025 मध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की वरण किंवा कोणतीही डाळ किंवा इतर पिवळे पदार्थ खावे किंवा नाहीत. तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ शकता. पदार्थ खायला काहीच नियम नाहीत. जे पाहिजे ते खाऊ शकता. फक्त पिवळ्या वस्त्राचे नियम पाळा. बाकीचे सर्व अफवा आहेत त्यावर विश्वास ठेवू नका. पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे नियम देखील फक्त संक्रांतीच्या दिवशी आहेत. म्हणजे फक्त संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाहीत. इतर वर्षभर तुम्ही पिवळा रंग वापरू शकता. नंबर 7. यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरू नये. यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही. त्याऐवजी लाल, हिरवा, केसरी तसेच मकर संक्रांतीच्या काळ्या रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकता.